श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 18 जानेवारी म्हणजेच रविवारी आहे पौष अमावास्या. या अमावास्येला मौनी अमावास्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही मकर राशीत असतात. त्यामुळे या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि पितरांचे तर्पण करणे खूप शुभ मानले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे विशेष महत्त्वाचे. यामुळे पुण्य मिळते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगाजल अमृतासारखे होते असे मानले जाते. या दिवशी गंगेत स्नान केल्याने अक्षय फळ मिळते. मौनी म्हणजे मौन धारण करणारा. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी मौन पाळून स्नान, जप, ध्यान आणि दान केल्याने मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक शांती मिळते. मौनी अमावास्येला भगवान विष्णू आणि शिवपूजन केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र, धान्य आणि धन दान केल्याने लक्ष्मी कृपा होते असे म्हटले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी पूर्वजांचे पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करावे. असे केल्याने पितृदोषापासून सुटका होते. अमावास्येच्या दिवशी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करून पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. असे मानले जाते की अमावास्या हा दिवस आहे जेव्हा पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. अशा स्थितीत या दिवशी उपवास केला पाहिजे. तसेच आपल्या पूर्वजांच्या नावाने दान, धर्म आणि अन्नदान केले पाहिजे. असं केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि संध्याकाळी दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्यांना शांती मिळते. या दिवशी स्नान, दान आणि पूजा करण्याबरोबरच पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मौनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा. आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे, पण आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आणि ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 4:43 ते सकाळी 5:23 असणार आहे. शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला याच वेळेमध्ये स्नानही करायची आहे. मौनी अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. यामुळे पुण्य लाभतं आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. नाहीतर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. यानंतर आपल्याला सूर्यदेवांना आवर्जून जल हे अर्पण करायचं आहे. तांब्याच्या लोट्यामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे, एक लाल फूल टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचं. असं केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर काही छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे. अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या घराची फरशीही पुसायची. पुसताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं खडेमीठ टाकून आपल्याला घर हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. त्याचबरोबर अमावास्या म्हणून आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे. त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला थोडं थोडं पाणीसुद्धा शिंपडून घ्यायचं. कारण असं म्हटलं जातं
अमावास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणतं सेवा किंवा कोणते उपाय हे करत. आणि जेव्हा असं हे जल आपण उंबरठ्यावर शिंपडत असतो आणि ते जल ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद हे देत असतात. तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आहेत. हिंदू धर्मात आंब्याच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते. ते समृद्धी, प्रजनन, प्रेम आणि चैतन्य याचे प्रतीक आहे, जे धार्मिक कार्यामध्ये वापरले जाते आणि लक्ष्मी, दुर्गा, हनुमान यासारख्या देवतांशी जोडले जाते. आंबा हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे, तर हनुमानाचे प्रिय आहे. दारावर आंब्याच्या पानांचं तोरण बांधणं समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. तर हवन यज्ञात आंब्याच्या लाकडांचा वापर सकारात्मक ऊर्जा आणतो. कळशाच्या पूजेत आंब्याची पानं वापरली जातात, ज्यात पाने देवांचे हात आणि नारळ डोके दर्शविते. वेदांमध्ये आंब्याला अमृतफळ म्हटले आहे, तसेच हे प्रेम आणि प्रजन क्षमतेचे प्रतीक आहे. गौतम बुद्धांनी आंब्याच्या झाडाखाली ध्यान केले होते, म्हणूनच याला पवित्र मानतात. हे ज्ञान, शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून प्रत्येक अमावास्येच्या दिवशी हा आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. आता या उपायाकरता आपल्याला 11 आंब्याची पानं ही लागणार. जी पानं आपण घेणार आहे ती व्यवस्थित पाहून घ्यायची. ती अखंड असावी, कुठेही तुटलेली, फाटलेली किंवा खराब झालेली नसावी. आता या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर आंब्याच्या झाडाच्या काडीने प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात, कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिकला श्रीहरी विष्णूचं आसन मानलं जातं, तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. म्हणून आपल्याला असं हे स्वस्तिक प्रत्येक आंब्याच्या पानावर काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला एक कॉटनचा धागा घ्यायचा आहे आणि त्यानंतर या 11 आंब्याच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे बनवून घ्यायचं आहे. आता हे आंब्यांच्या पानांचं तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यामुळे जो पण व्यक्ती घरात प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. साक्षात महादेवाने आंब्याच्या पानांना वरदान दिले की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडापासून किंवा आंब्याच्या पानांपासून काही प्रभावी उपाय केले जातील त्या घरावर विशेषतः माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होतच. त्यांनी अमावास्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. अमावास्या तिथीला माता लक्ष्मी हे जागृत अवस्थेत या भूतलावर असते आणि जो पण भक्त खऱ्या मनाने, खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्या भक्ताचं घर माता लक्ष्मी धनधान्याने भरत असते. माता लक्ष्मीच्या स्वागताकरता आपल्याला हे सर्व छोटे छोटे उपाय जे आहेत ते आवर्जून अमावास्येच्या दिवशी करायचे आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.